नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर तुम्ही आहात गणपतीपुळेमध्ये आणि मी इथल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला दाखवत असतो। निरागस हास्याचा किनारा म्हणजेच गणपतीपुळे। कधी कधी जगण्याचा खरा अर्थ आपल्याला मोठ्या मोठ्या गोष्टीतून नाही तर काही एखाद्या लहानशा क्षणातूनही समजतो। आज माझ्या कॅमेऱ्यात एक सुंदर क्षण कैद झाला। ती होती फक्त 3 वर्षाची एक चिमुकली परी। तिच्या आईबाबांच्या हातात हात घालून आली होती गणपतीपुळेच्या किनाऱ्यावर। पायात वाळू, हातात वाळू आणि डोळ्यात समुद्राचं प्रतिबिंब। लाटाजवळ येताच ती आनंदाने बघत राहायची, धावत जायची, पुन्हा मागे वळून बघायची। यात आईबाबाचा आनंद डोळ्यात मावत नव्हता। त्या क्षणी मला जाणवलं, गणपतीपुळे ही केवळ एक पर्यटन स्थळ नाही, ही आठवणींची एक मखमली वही आहे, जिथे लाटांसोबत आपण आपलं बालपण पुन्हा अनुभवू शकतो। कदाचित तिला ठाऊक नसेल, पण तिचं ते निरागस हास्य माझ्या कॅमेऱ्यात फक्त चित्र म्हणून नाही तर आठवण म्हणून जपून मी तिच्या आईबाबांकडे परत दिलं। हेच आहे गणपतीपुळे वाईब। प्रत्येक वाडूतल्या पावलांमध्ये एक हसरा क्षण दडलेला असतो। ती आणि तिचं लाटांवरचं स्वप्न। ती आली होती छोट्याशा पावलांनी, आईच्या बोटाला धरून, पण डोळ्यात अख्खं आकाश सामावलं होतं। गणपतीपुळेच्या त्या सोनेरी वाडूत तिनं पाऊल टाकलं, जणू समुद्रानं तिचं स्वागतच केलं असावं। लाटांनी अलगद तिचे पाय न्हाले आणि ती हसली अगदी मनापासून। ती खेळत होती वाडूत, काही न मागता, काही न सांगता, फक्त अनुभवत होती प्रत्येक क्षणाचा आनंद। त्या क्षणी वाटलं, हीच खरी श्रीमंती आहे। ना मोबाईल, ना काही, थोडीफार खेळणी, फक्त वाडू आणि लाटा आणि एक स्वच्छंद बालपण। मी कॅमेरा मागे ठेवला आणि मनाने ती दृश्य टिपली, कारण ती चिमुकली मला पुन्हा एकदा जगणं शिकवून गेली। जगणं काय असतं हे तिच्यातनं आपल्याला शिकायला मिळालं। हेच आहे गणपतीपुळे वाईब मित्रांनो। तुम्ही सबस्क्राईब नक्की करा, जिथे प्रत्येक लाटेसोबत लपलेलं असतं निरागस स्वप्न। धन्यवाद मित्रांनो। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। मला फक्त त्या छोट्या निरागस मुलीचं चित्रच दाखवायचं। थँक्यू। मला प्रेम देत राहा, सपोर्ट करत राहा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। मी फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब अशा तिन्ही माध्यमातून छोट्या छोट्या जे काही असतील माझ्या पद्धतीनं व्हिडिओ अपलोड करत असतो मित्रांनो। माझा चॅनल आवडला किंवा माझे कंटेंट आवडत असेल तर नक्की बघा। थँक्यू।